निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद. आगामी निवडणुकांबाबत घोषणा होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या आरोपांवरही उत्तर देण्याची शक्यता. महापालिकेत परिवर्तन अटळ. पापाची हंडी आम्ही फोडली. दहीहंडी उत्सवातून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. तर महायुतीच विजयाची हंडी फोडणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. गावकीचा विचार करताना भावकीला विसरले. रोहित पवारांचा काका अजित पवारांना चिमटा. तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून आमदार झाला, अजित पवार यांचं प्रत्युत्तर. कोकण नगर गोविंदा पथकानं रचला इतिहास. दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी देत रचला विश्वविक्रम. कोकण नगर पाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानंही लावले 10 थर. मुंबईच्या मानखुर्दमधील बाल गोविंदा पथकातील 39 वर्षीय जगमोहन चौधरीचा मृत्यू. मुंबईत आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 95 गोविंदा जखमी, दोघे गंभीर. आणि विवेक अग्निहोत्रींच्या द बंगाल फाईल्स चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगला कोलकात्यात राजकीय दबावामुळे बंदी. ही तर हुकुमशाही म्हणत अग्निहोत्रींचा तृणमूल सरकारवर हल्लाबोल. बातम्यांवरती एक नजर टाकूया. नांदेडच्या किनवट शहरातील पैनगंगा नदीच्या पुराचा विळखा बसलेला आहे आणि पैनगंगा नदीचं पात्र किनवट शहराला लागूनच असल्यामुळे पुराचं पाणी सखल भागात शिरले आणि त्यामुळे इथल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. पैनगंगा नदीच्या पुरामुळे माहूर या ठिकाणी धानोडा पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे. त्यामुळे माहूर गावचा संपर्क तुटला आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. 20 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे आणि 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. पश्चिम किनारपट्टीसह काही भागांमध्ये मुसळधार पावसाचाही अंदाज आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. पश्चिम किनारपट्टीसह इतरही काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. पैनगंगा नदीच्या पुराचा अनेक मार्गांना फटका बसतोय आणि पुरामुळे नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग बंद झालेला आहे. धानोडा पुलावरती सुद्धा पाणी आलंय आणि यामुळे वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय आणि वाहतूक ठप्प झाली आहे. नागपूर तुळजापूर राज्यमार्ग जो आहे तो आता पूर्णपणे बंद झालाय. आता बघूया पावसाच्या काही वेगवान घडामोडी. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी विविध मार्गांवरती आल्यामुळे 17 गावांचा संपर्क तुटला. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव या ठिकाणी मांजरा धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आलेले. धरणातून मांजरा नदीपात्रात 3494 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर मांजरा धरण 91% भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जात असून नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमध्ये अतिवृष्टीमुळे पिकं धोक्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान होण्याचा अंदाज स्थानिक शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. तर लाखपुरी मार्गावरती पाणीच असल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. तर अकोल्यातील कौलखेड जहागीर या ठिकाणी सुद्धा ढगफुटीचं दृश्य पाऊस झाला आणि संपूर्ण गावाला पुराचा वेढा बसला आहे. पालघरमध्ये पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी वाचवलंय. नवली पूर्व आणि पालघरला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या बायपासपासून खाली जात असताना ही दुर्घटना घडली आणि स्थानिकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतातील पिकं आडवी झालेली आहेत आणि या नुकसानाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि भुरीकवठा तलावाची पाणी पातळी वाढलेली आहे. खैराट वर्नाळा पूल पाण्याखाली गेलाय. तसंच भुरीकवठा तलावाची पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे आता पाण्याखाली गेले.
बातमी डोंबिवलीमधून. डोंबिवलीत गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. दिवा, डोंबिवली आणि कल्याण तसंच कल्याण ग्रामीण परिसरात सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर असाच पाऊस राहिल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रालगतच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेलं शिवना टाकळी धरण 93.49% भरलंय. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 20 इंचांनी उघडण्यात आले. 2280 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बदलापूर जवळील बारवी धरण 100% भरलंय. बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय. सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर शेती पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. बीड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मांजरा धरण 80% भरले. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बोरीकवठा तलावाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पाणी तलावाबाहेर येत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. वाशिमच्या किनखेड, कोठारी, निंबी, टोपलेसह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, हळद, कपाशी, मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसतो. वाशिम जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे शेलू बाजार बंद झालाय. रिसोड ते मेहकर, कळंबा, महाली ते गोंडेगाव, शिरपूर ते वाशिम, केनवड ते गणेशपूर हा मार्ग बंद झालाय आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळेला आलेल्या पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात पावसानं जोर धरलाय. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी साचलं. त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं. परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी साचलंय. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त पिकांची गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली.